नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या 100+ भाताच्या सिरीजमधील आज आपण 7वा भाताचा प्रकार पाहणार आहोत. 100+ भात प्रकारमध्ये आपण वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे भाताचे प्रकार पाहणार आहोत. प्रत्येक भात हा पहिल्या भातापेक्षा वेगळाच असणार आहे. आजचा आपला तोंडली भात हा विदर्भ स्पेशल आहे. विदर्भातील लग्नाच्या पंक्तीमधील शोभा वाढवणारा प्रकार म्हणजेच तोंडली भात. तो आपण घरी कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत. चला तर त्यासाठी पाहूयात आपल्याला साहित्य काय पाहिजे. इथे 100 ग्रॅम तोंडली घेतलेली आहे. त्यानंतर एक फुलपात्रे भरून मी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही मोकळा होणारा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल. मी इथे 555 हा तांदूळ वापरलेला आहे. तोंडली भातासाठी गोडा मसाला वापरला जातो. गोडा मसाला सर्वांच्या घरात असेलच असे नाही, त्यामुळे आपण इथे एक विशेष मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे 2 मोठे चमचे खिसलेले खोबरे घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, दालचिनीचे 2 तुकडे, 1 मोठी काळी विलायची आणि 2 लहान हिरव्या विलायची, त्याचबरोबर 7 ते 8 काळे मिरे आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. हे झाले मसाल्याचे साहित्य. चला आपण मसाला तयार करूयात. कढईमध्ये खोबरे मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहे. खोबरे लालसर झाले की त्यामध्ये धने आणि जिरे घालून घ्यायचे आहे. धने आणि जिरे थोडेसे भाजल्यासारखे झाले की त्यामध्ये आपण बाकीचे खडे मसाले देखील घालून घेणार आहोत. हिरवी विलायची, काळी विलायची, दालचिनी, लवंगा आणि काळे मिरे हे देखील थोडा वेळ परतून घेणार आहोत. त्यानंतर हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. चला आता तोंडली चिरून घेऊयात. तोंडल्याचा खालचा आणि वरचा भाग आपण काढून टाकणार आहोत. त्यानंतर तोंडल्याचे उभे 4 काप करायचे आहेत. एवढेच चिरलेले तोंडले पुरेसे आहे, यापेक्षा बारीक करायचे नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तोंडल्याचे गोल गोल काप केले तरी देखील चालतील. मग असे आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते आता आपण एका चाळणीमध्ये नितळायला ठेवून देणार आहोत. म्हणजे आपली फोडणी देऊन होईपर्यंत त्यातील पाणी सगळे नितळून जाईल. फोडणी द्यायच्या आधी आपला महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करायला ठेवायचे आहे. आत्ताच ठेवले म्हणजे आपल्या फोडणी देऊन होईपर्यंत ते पाणी गरम होते. चला आता आपण भाताच्या मुख्य भागाकडे वळणार आहोत. आता आपण फोडणीचे साहित्य पाहणार आहोत. इथे मी 1 पळी तेल घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला मीठ लागणार आहे आणि हिरव्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेल्या आहेत. 7 ते 8 काजू पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आणि खोबरे आपल्याला सजावटीसाठी लागणार आहे. मी इथे 1 चमचा वल्ला नारळ खिसलेला घेतलेला आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा मोहरी फोडणीसाठी घ्यायची आहे आणि कढीपत्ता. कुकरमध्ये तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता त्याचबरोबर हिरव्या मिरच्या देखील टाकून घेणार आहोत. ते छान भाजले की त्यामध्ये आपण काजूच्या पाकळ्या घालणार आहोत. त्या काजूच्या पाकळ्या थोडा वेळ तेलामध्ये परतायच्या आणि त्यानंतर लगेच तोंडली टाकून घेणार आहोत. तोंडली थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता नितळत ठेवलेला तांदूळ आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि तो देखील तेलावर 1-5 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. माझे 1-2 वर्षाचे लहान बाळ आहे, ते मध्ये मध्ये करत असते, त्यामुळे मगाशी माझ्याकडनं फोडणी देतानाचा व्हिडिओ चालू करायचे राहून गेले. कॅमेरा लावलेला असल्यामुळे माझ्या लक्षातच आले नाही मी चालू केला आहे की नाही आणि मी फोडणी देऊन घेतली. थोड्या वेळानंतर माझ्या तोंडली टाकल्यानंतर माझ्या लक्षात आले की कॅमेरा चालू नाही, नंतर मी चालू केला. एवढी झालेली चूक नक्कीच तुम्ही सांभाळून घ्याल. तांदूळ व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपण गरम करायला ठेवलेले पाणी घालणार आहोत. लक्षात ठेवायचं, भाताला गरमच पाणी घालणार आहोत. आता आपण वरून तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. त्यातील थोडी कोथिंबीर ठेवायची आहे. आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचे आहे. मीठ घालून एकदा हलवले की आपण झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तांदूळ आपण भिजवून घेतल्यामुळे 2 शिट्ट्या पुरेशा होतात. तुम्ही पाहू शकता आपला भात मोकळा सुटसुटीत किती छान दिसत आहे. आपल्या 100+ भाताची सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच पुढचा भात तुम्हाला कोणत्या प्रकार पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही सुचवलेला भाताचा प्रकार करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये भाताच्या नवीन प्रकारासहित. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.